नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडा. श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, नवरात्रीचे प्रत्येक रूप हे एका विशेष ऊर्जेशी जोडलेले आहे. दिवशी पूजेला जाणारी देवी म्हणजे कुष्मांडा. या दिवशी त्यांच्या उपासना केल्याने अंधारात प्रकाश, दुःखातून सुख आणि संकटातून समृद्धीकडे वाटचाल होते. देवी कुष्मांडाला विश्वासाची सर्जक मानले जाते. कुष्मांडा म्हणजे लहानसा अंडा. त्यांनी विश्वाची निर्मिती एका हलक्याशा हास्याने केली असे मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा आयुष्याला दिशा देते. देवी कुष्मांडा यांची वैशिष्ट्ये: त्या अष्टभुजा आहेत, सिंहावर आरूढ आहेत, हातात कमळ, धान्य, शंख, धनुष्य, चक्र, गदा, अमृत कलश आणि जपमाळा आहे. त्या सूर्याच्या मध्यभागी वास करतात, त्यामुळे त्यांच्या कृपेमुळे तेज आणि ऊर्जा लाभते. चौथ्या दिवशी करावयाचे महत्त्वाचे उपाय. मित्रांनो, भरभराटीसाठी तुम्ही घरात हे उपाय करा. मित्रांनो, सकाळी स्नान करून स्वच्छ लाल केशरी वस्त्र धारण करा. देवीसमोर कमळ फूल, नारळ, लाल चुनरी अर्पण करा. मंत्र ओम कुष्मांडाय नमः 108 वेळा जपा. हा उपाय व्यवसाय, नोकरी, संपत्ती वाढवतो. घरात धनधान्य येते. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हे उपाय करा. मित्रांनो, देवीसमोर लाल मिरच्या व गुलाल ठेवा. शत्रूपासून मुक्तीसाठी देवीला गुळ तुपाचा नैवेद्य. मंत्र ओम ह्रीं क्रीं कुष्मांडाय नमः 51 वेळा जपा. यामध्ये विरोधकांचे षडयंत्र थांबते आणि शत्रू स्वतःहून मागे हटतात. आरोग्य सुधारण्यासाठी हे उपाय करा. देवीला तांदूळ आणि मध अर्पण करा. मंत्र ओम श्रीं कुष्मांडाय नमः 51 वेळा जपा. दीर्घकालीन आजार, थकवा आणि मानसिक तणाव दूर होतो. आरोग्य सुधारते. कुटुंबात सौहार्द व शांतीसाठी हे उपाय करा. मित्रांनो, देवीसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यात 7 लवंग टाका आणि आरती करा. आरतीनंतर ते लवंग कुटुंबातील सर्वांनी सेवन करावेत. कुटुंबातील वाद शमतात आणि आपुलकी वाढते. तसेच मित्रांनो, नकारात्मक शक्तीपासून संरक्षणासाठी हा उपाय करा. देवीसमोर नारळ फोडून त्यांचा प्रसाद कुटुंबाला द्या. मंत्र ओम ऐं कुष्मांडाय नमः 21 वेळा जपा. यामुळे घरातल्या नकारात्मक ऊर्जा नाहीशा होतात. मित्रांनो, टाळावयाच्या ह्या चुका. मित्रांनो, काळे कपडे घालू नयेत, मांसाहार, मद्यपान करू नये, पूजा अर्धवट सोडू नये, देवीसमोर रागाने बोलू नये. तसेच देवी कुष्मांडा आणि सूर्य ऊर्जा. मित्रांनो, कुष्मांडा देवीला सूर्यानी अधिष्ठात्री मानले जाते. त्यांच्या उपासनेत व्यक्तिमत्व तेजस्वी होते, निर्णय क्षमता वाढते, करिअरमध्ये स्थैर्य होते, नेत्र, पचनसंस्था आणि हृदयाचे आजार टाळले जातात. मित्रांनो, यावर निष्कर्ष असा निघतो आणि आपल्याला समजते की देवी कुष्मांडा नवरात्रीची चौथी दिवशी ह्या उपासना आणि हे उपाय केल्यास आयुष्यात भरभराट येते, शत्रूपासून संरक्षण मिळते, आरोग्य देखील सुधारते, घरात सुख शांती नांदते. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते. मित्रांनो, जर तुम्ही ह्यापैकी कोणता उपाय करून पाहणार आहात, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा लेख मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांनी देवी कुष्मांडाचा आशीर्वाद मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.